हाय, नमस्कार. मी अनिकेत. मी पुण्याच्या एका स्टार्टअपमध्ये काम करतो. एक चांगली संधी जशी भेटेल तसं नक्की मी रिझाइन इथं देईन. सो स्टार्टअपमध्ये काम करत असताना भरपूर साऱ्या गोष्टींचं तुमचं माइंडसेट सेट असला पाहिजे. तुम्हाला भरपूर अशा गोष्टी तुम्हाला तिथं डॉमिनेट केल्या जातील. तुम्हाला टॉर्चर केलं जाईल. एका मोमेंटला तुम्हाला असं म्हटलं जाईल, की "तू काय करतोयस?" तुम्ही जरी काम करत असाल तरी तुम्हाला डिमोटिवेशन केलं जाईल, की मुद्दामच की पुढच्याला ते आवडत नाही आहे किंवा नाही आवडत आहे तुझं काम. अशा गोष्टींना सुरुवात केली जाईल. त्याच्यानंतर तिथं पे स्केल किंवा पे रेंज जी असते, इन केस तुमची जादा असेल तर तुम्हाला सारखं डॉमिनेट करणं, की इतकं पे करतो मी तुला, तितकं आउटपुटच भेटत नाही आहे तुझ्याकडून, जरी ते भेटत असेल तरी. ह्या साऱ्या गोष्टी जर तुम्ही स्टार्टअपमध्ये काम करत असाल तर तुम्हाला कधी ना कधी एक्सपिरियन्स आला असेल. ह्या गोष्टी आय थिंक माझ्यासाठी जरी नॉर्मली असल्या तरी त्या डेली जर होत असतील तर माझ्यासाठी सुद्धा त्या हेक्टिक आहेत. सो म्हणून कधीतरी डोक्यामध्ये विचार येतो की नेक्स्ट टाईम स्टार्टअपमध्ये काम करत असताना पूर्णपणे पूर्ण सराउंडर्स जे म्हणजे तिथं काम करणाऱ्या लोकांचा एक्सपिरियन्स घेऊनच तिथं एंट्री केलेलं कधीही बरं. कारण की अशा एन्व्हायर्मेंटमधून बाहेर पडून पुन्हा मला अशा एन्व्हायर्मेंटमध्ये जायचं नाही. ॲज अ क्रिएटिव्ह थिंकर मला वाटतं की जर तुम्ही मला ब्लॉक केला तर तुम्हाला जे आउटपुट भेटणार आहे ते नक्की एका ब्लॉक लिस्टमधलंच असेल आय थिंक. सो आय थिंक असेलच कारण का क्रिएटिव्ह पर्सनलाच तुम्ही ब्लॉक करताय. तुम्ही काय एक्सपेक्ट करताय त्याच्याकडनं चांगलं काम करून घेण्याचं. ओके. आणि क्रिएटिव्ह माणूस एक जो असा माणूस आहे की त्याला किती तुम्ही एक बॅकएंडला त्याला त्याला किती चांगला तुम्ही पॉझिटिव्ह माइंड द्याल, त्याला सपोर्ट कराल, तितका तो फुलतो. फुलतो ॲज मीन की त्याला अजून काम करण्याची इच्छा होते. पण जर बॅकएंडलाच तुम्ही त्याला डॉमिनंट करताय, काय काम चांगलं होत नाही तुझ्यातून, तुला काही जमतच नाही. सो नाही भेटणार तुम्हाला क्रिएटिव्ह. सो कारण का क्रिएटिव्ह पर्सनला ह्या निगेटिव्ह थॉटचा खूप इफेक्ट होत असतो ॲज अ क्रिएटिव्ह पर्सन. ह्या गोष्टी चालतच असतात. त्या आता माझ्यासाठी ॲज अ नॉर्मल झालेल्याच आहेत. होप्स ह्या गोष्टी लवकरच सॉल्व्ह होतील. एक नवीन चांगली कंपनीसुद्धा भेटेलच आणि भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये स्टार्टअपच्या या जर्नीमध्ये. जर पुन्हा एखादी नवीन एंट्री जर स्टार्टअपमध्येच भेटली तर तिथली कशी जर्नी असेल तीसुद्धा मी तुम्हाला लवकरच सांगेनच. ओके, चलो बाय बाय.